नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। पेन्शनधारकांना लॉटरी, आता दर 3 महिन्यांनी DA वाढणार। सरकारसमोर कुणाची मोठी मागणी। आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे। दिल्लीत आयोगाने प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांशीही चर्चा केली। यावेळी अनेक मागण्या आणि मुद्दे रेटण्यात आले आहे। फिटमेंट फॅक्टरसह पगारवाढ, पेन्शन वाढ आणि भरपूर सुट्ट्यांची ही मागणी करण्यात आली आहे। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवनवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। आता आयोग देशातील विविध राज्यात जाऊन कर्मचारी संघटनांच्या मागण्या ऐकून त्यांच्याशी चर्चा करणार आहे। 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत काही कर्मचारी संघटनांनी महागाई भत्त्याविषयी आणखी एक मोठी मागणी केली आहे। यामुळे कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनर्सला एक मोठा फायदा होणार आहे। भारत पेन्शनर समाज BPSने आयोगासमोर महागाई भत्त्याविषयी एक मोठी मागणी केली आहे। सध्याच्या नियमानुसार सरकार वर्षभरात 2 वेळा महागाई भत्त्यात वाढ करते, पण BPSने मागणी केली आहे की सरकारने प्रत्येक वर्षी 4 वेळा म्हणजे दर 3 महिन्यांनी DAमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे। असा निर्णय झाल्यास पेन्शनर्ससाठी मात्र मोठा दिलासा असणार आहे। DAविषयी अशी पहिल्यांदाच मागणी करण्यात आली असून आता नवीन वेतन आयोग त्यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। पेन्शनर संघटनेने मागणी केली आहे की महागाई भत्ता वाढून 25% करावा, DA/DR मूळ वेतनात जमा करावा। यामुळे मूळ पेन्शनमध्ये निवृत्ती वेतनात मोठी वाढ होईल व पुढे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्याचा मोठा फायदा मिळेल। BPSने अजून एक मागणी केली आहे की त्यानुसार 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारक आणि त्यानंतर रिटायर्ड होणाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये। पेन्शन रिव्हिजनमध्ये पूर्ण समानता असावी, ज्याचा फायदा निवृत्ती वेतनधारकांना मिळेल, अशी ही मागणी केली आहे।